मग तुमची ओळख कधी झाली? तुम्ही आल्यावर 7वीत? हां, म्हणजे 7वीत आम्ही इथे राहायला आलो तेव्हा असंच नेबर म्हणून आम्ही होतो, एकमेकांशी बोलत होतो, सगळे बिल्डिंग मधले एकत्र खेळत होतो असे. व्हेरी गुड. काही तसं हे नव्हतं, म्हणजे कॅरम वगैरे खेळायचो एकत्र. व्हेरी. कसं खेळायचे ते? छान, कॅरम एकदम मस्त खेळतात. हो का? खूप छान. मग कधी क्वीन कधी गेली? काय हो, लक्ष क्वीन वर? पण काय हो, कशी ओळख कशी झाली तुमची? कधी झाली किंवा कधी तुम्हाला असं वाटलं? नाही, जेव्हा कॉलेजला जेव्हा जायला लागली ना त्यावेळेला मग तिचा स्वभाव वगैरेच आवडला. म्हणजे मला का का कशामुळे? शांत, खेळून झालं सोंगट्या वगैरे डब्यात नीट डब्यात लावून ठेवायचे. म्हणजे असं काय झालं ना, खाली बोरिक पावडर वगैरे कॅरम उभा करून ठेव, असं काय म्हणजे काय होतं? खेळता खेळताच असं जमलं, म्हणजे जमलं कॅरम. छान. काय तुम्हाला अंदाज आला होता? अजिबात नाही. या बोरिक पावडर वरून आपली सोंगटी घसरणार नाही, अजिबात नाही वाटलं. मग फायनली काय झालं पुढे? तुम्हाला तुमच्या मनात कधी आला? मी जेव्हा घरी सांगितलं, म्हणजे असं डायरेक्ट घरी सांगितलं? आधी ह्यांना बोललाच नाही? नाही बोललो, मी घाटकोपरला जाऊन भेटलो तिला यांना स्टेशन. बरोबर. तिने सांगितलं की असं आहे, मला असं आवड. म्हणजे काय म्हणजे आवडतेस? अच्छा अच्छा. मला वाटलं असं असं आहे, मला वाटलं कुठली वेगळी भाषा असू शकेल. त्यावेळेला मी तिला स्पष्ट सांगितलं की असं मला तू फार आवडतेस. व्हेरी गुड. आणि मी घरी पण सांगितलंय, आईला सांगितले. तेव्हा तुम्ही कितवीत होता जेव्हा हे बोलले? कॉलेजला होती मी. ऍक्च्युली आम्ही पिक्चर बघायला गेलेलो, मी, माझी मैत्रीण आणि हे, आम्ही तिघं असं पिक्चर बघायला गेलेलो. बरं. धरमवीर पिक्चर होता. धरमवीर. काय चित्रपट शोधला होता तुम्ही, है ना? तर आम्ही पिक्चर सुटल्यानंतर स्टेशनला आलो. ते गाणं आहे त्याच्यात, 7 अजूबे इस दुनिया में 8वीं अपनी जोडी. मग स्टेशनला आम्ही आलो, तर मग ह्यांनी मला सांगितलं असं असं मला तू आवडतेस. तर मी म्हटलं की ठीक आहे, म्हणजे मग काय, तेव्हा तर काही विचारच असा नव्हता. आणि मग ते म्हणाले की असं माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर मी म्हटलं कसं शक्य आहे, म्हणजे मला तर पॉसिबल नाही आहे असं, म्हणजे तर तरी पण बघ, तू विचार कर असं. नंतर मग आम्ही तरी पण म्हणजे कुठेतरी काहीतरी असं मला जाणवत होतं की नाही, हा काहीतरी ओढ होती की जी त्याच्याकडे मला सारखी नेत होती अशी. नंतर मग असंच आम्ही भेटायचो, पिक्चरला जायचो. दुसरा कुठला बघितला? भरपूर बघितले. काय सांगता? खूप बघितले. एक दुजे केलीये तर 3 वेळा बघितला. एक दुजे केलीये 3 वेळा बघितला. पण लिफ्ट मधलं गाणं काही नाही, तसं काही लिफ्ट नव्हतं. खिडकीत नाही? आमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नव्हती. गच्ची. या सगळ्यांनी कॅमेरे लावले होते. आम्ही तर विटनेस होतो. मला उगाच वाटतंय की सीसीटीव्ही आत्ता आले, पण यांचे सीसीटीव्ही तेव्हापासून चालू झाले होते. पण तुम्ही गच्चीत तुम्हाला कधी कोणी बघितलं नाही? हो, इन्सिडेंट झालं होतं. गच्चीत बघितलं. ऍक्च्युली मी अभ्यासाला जायची वरती. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा,
आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?